नमस्कार, आपण बघत आहात आरबी मराठी संवादमध्ये. आदरणीय मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे आदरणीय JMD परिवाराचे सर्वा गजूभाऊ तारू यांचा जन्मदिन म्हटल्यानंतर मोठमोठ्या फटाक्यांची आतिषबाजी, मोठमोठे होल्डिंग बोर्ड व मोठमोठ्या प्रकारचा साजरा करणारा जन्मदिन असतो. परंतु आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज सेवा संकल्प येथे मनोरुग्णांची सेवा, मानव सेवा म्हणजेच ईश्वर सेवा मानून व्रत धारण करणारे आदरणीय गजूभाऊ तारू यांचा जन्मदिन सेवा संकल्प येथे साजरा होत आहे. गजूभाऊ तारू म्हणजेच एक संघर्षमय जीवनातून पुढे आलेलं नेतृत्व आणि तरुणांचं प्रेरणास्थान. सेवा संकल्प येथे साजरा करण्याचं कारण की कुठेतरी या ठिकाणी गोरगरिबांची, मनोरुग्णांची या ठिकाणी सेवा व्हावी हाच उद्दिष्ट. तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती सुद्धा या प्रसंगी होती. मित्रांनो, आपण मोठमोठ्या थिएटरमध्ये जाऊन मनोरंजनाचे चित्रपट आणि ऐतिहासिक फिल्म्स या ठिकाणी बघत असतो. परंतु सेवा संकल्पामध्ये आपल्या जन्मदिनी सुप्रसिद्ध असणारा छावा चित्रपट दाखवण्याचा प्रकार या सेवा संकल्प येथे आदरणीय गजूभाऊ तारू व त्यांच्या मित्रपरिवारांनी केलेला आहे. श्री नंदूभाऊ पालवे यांनी सुरू केलेला सेवा संकल्प. सेवा संकल्पाला मदत करणारे लाखो हात तयार व्हावेत अशी भावना या जन्मदिनी गजूभाऊ तारू व त्यांच्या मित्रपरिवारांनी भावना व्यक्त केल्या आहेत. दादा, आज आपला जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त आपण हा सेवा संकल्पावरच का साजरा केला? मी मागच्या जेव्हापासून सेवा संकल्प सुरू झाला तेव्हापासून इथं कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. तेव्हापासून आम्ही जेव्हा नंदुभाऊशी भेटलो त्यावेळेस म्हणजे इथं टीनशेड असो, सगळ्या जेवढ्या गरजा लागतील, फ्रीज असो, तेव्हापासून आम्ही इथं सर्वजण आलेलो येत असत होतो. तर जेवढी म्हणजे वाढदिवस साजरा करताना जो आनंद झाला पाहिजे तो म्हणजे सेवा संकल्प आल्यानंतर कळतं की खरंच आनंद किती मोठा असतो. आणि इथं मी आज नेहमी जेवढं मी 26 जानेवारी निमित्त नेहमी आता सर्वांचा 285 रुग्णांचा जो साजरा करतो नेहमी जो वाढदिवस, त्यामध्ये प्रामुख्यानं सचिन भाऊ असो, मी असो, सर्वजण आम्ही जण करतो. आणि खरंच खूप आनंद होतो सेवा संकल्प आल्यानंतर की वाढदिवस साजरा जर करायचा आहे तर सेवा संकल्प केला गेला पाहिजे. नंदूभाऊ जी सेवा करतात, जे कार्य करताय ते कार्य म्हणजे खूप खूप ताकद लागते की आपल्या लेकराबाळासारखे 285 जे रुग्ण आहे त्या सर्वांना सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आपण आपल्या घरामध्ये एक साधं लेकरू सांभाळताना आपल्याला राग येतो, पण इथं 285 लोक जेव्हा सांभाळतात तेव्हा त्यांचं काय असेल तर आज इथं आल्यानंतर कळतं किंवा खरंच एक बाप 285 लोकांचं होणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याची प्रेरणा घेऊन नंदूभाऊचा आशीर्वाद घेण्यासाठी आज सेवा संकल्पावर आलो आणि तिथंच वाढदिवस साजरा केला. आज याचा जन्मदिन आहे आणि जन्मदिन सेवा संकल्पावर साजरा होतोय, काय सांगा? सेवा संकल्पावर जन्मदिवस साजरा होणं हे क्वचित लोकांच्या भाग्यात असतं. त्यापैकी भाग्यवान गजू आहे. गजूला इथून येणाऱ्या त्याच्या उदंड आयुष्याला गोरगरिबांचा आशीर्वाद लाभला आणि त्याचं येणारं आयुष्य सुख समृद्धी समाधानीचं जाईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि गजूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नंदू, आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गजूभाऊंचा जन्मदिन या ठिकाणी साजरा होतोय आगळ्या वेगळ्या पद्धतीने, काय? गजूभाऊ तारू म्हणजे तसं सेवा संकल्पचा एक घटक आहेत, सेवा संकल्पचा एक अविभाज्य भाग आहे. दरवर्षी त्यांचा वाढदिवस तर इथं साजरा होतोच, पण त्यांच्या वाढदिवसासोबतच ते आहेत, सोनूभाऊ आहेत, ते आपल्या सगळ्या 285 लोकांचा, माऊलींचा वाढदिवस पण इथं साजरा करतात. याशिवाय यांच्या मित्रमंडळींमध्ये ज्यांचा वाढदिवस असतो तोही इथं साजरा करतात. आणि इथं वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा उद्देश हा आहे की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं येणारी त्यांची मित्रमंडळी
स्नेहीजन यांनी सगळ्यांनी सेवा संकल्पावर यावं, इथलं काम पाहावं आणि या कामाशी एकरूप व्हावं, हा त्यामागचा उद्देश असतो. आणि त्यामुळं त्यांच्या माध्यमातून सेवा संकल्पशी शेकडो युवक युवती, चांगले उद्योजक हे सगळे जोडले गेलेत आणि ते सेवा संकल्प सेवेमध्ये सामावून गेले आहेत. दरवर्षी काही ना काही वेगळ्या पद्धतीने ते करत असतात. यावर्षी आता आपल्या सगळ्या माऊलींसाठी यांच्यासाठी थिएटर बऱ्यापैकी उपलब्ध नसतातच, कारण अनेक लोक कपड्यात शिसू करणारे आहेत, त्यामुळं बरेच थिएटर मालक त्यासाठी उदासीन असतात. त्यामुळे छावा या गाजलेल्या चित्रपटाचा शो आपल्या माता बांधवांसाठी इथं त्यांच्या घरी सेवा संकल्पवर आयोजित करण्याचं दादांनी ठरवलं आणि आज त्याची सुरुवात होत आहे. बरं, आज आपण ही जी सेवा या ठिकाणी करताय, समाधान वाटते? हा, निश्चितपणे समाधान आहे की जेव्हा एखादा व्यक्ती रस्त्यावरून आपण उचलतो, तो पशुतुल्य अवस्थेत असतो, एका जनावराप्रमाणे जगत असतो, त्याच्या जवळी जाण्याचं दारिष्ट्य कोणी दाखवत नाही. असा व्यक्ती जेव्हा बरा होऊन आपल्याच कामात आपल्याला मदत करायला लागतो किंवा परत त्याच्या घरी जातो, तेव्हा जो आनंद होतो ना, ते आनंद मला वाटतं तो आनंद शब्दात येत आहे, ते समाधान शब्दात येत आहे. ते आपल्याला मला शब्दात सांगणं मुश्किल जाईल, परंतु तो आम्ही सगळेजण, माझे सगळे सहकारी, आता जी आलेली सगळी मंडळी आहेत, सोनूभाऊ आहेत, शिवराज दादा आहेत, गजू दादा आहेत, ही सगळी मंडळी सुद्धा त्याचा एक भाग आहेत आणि सगळी मंडळी या समाधानाचा अनुभव दरवर्षी घेत असतात. आपण या सेवा संकल्पना अनेक या ठिकाणी भेटी या ठिकाणी देता येतात, परंतु या ठिकाणी काही दाते असे आहेत की या ठिकाणी या हाताला देणे आणि या हाताला माईक न होऊ देणे, असे सुद्धा या ठिकाणी दाते आहेत, गजूभाऊ सारखे. आणि अनेक या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांसाठी असतील, तरुणांसाठी असतील, त्यांच्या कार्याबद्दल काय सांगाल? अनेक दाते असे आहेत की ज्यांना त्यांच्या नावाचं घेणं देणं नसतं, परंतु सोनूदादा आहेत, सचिनदादा काळे, गजूदादा आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून मी यांना नेहमी रिक्वेस्ट करत असतो की आपल्यासारख्या अनामिक दात्यांची नावं समोर येणं आवश्यक आहे. त्याचा उद्देश असा माझा की जर सचिनदादा काही देत आहे, शिवराजदादा काही देत आहे किंवा गजूदादा काही देत आहे, तर यांचं पाहून जर अजून इतरांना जर त्यामागं प्रेरणा मिळाली की दादा देत आहे तर मीही दिलं पाहिजे, फुलाची पाकळी दिली पाहिजे, हे सिंहाचा वाटा उचलत असतील तर आपण खारीचा वाटा उचलावा, अशी जर एखाद्याला प्रेरणा मिळत असेल तर माझी सोनूदादा, शिवराजदादा, सचिनदादा, गजूदादा या सगळ्यांना एक विनंती आहे की आम्हाला एक किमान पोस्ट करू देत जा या संदर्भातली, की तुमच्या माध्यमातून हे कामं झालेत, त्यातून अनेकांना अजून कामाची प्रेरणा मिळेल आणि सेवा संकल्पला हेल्पिंग हँड्स तेवढे वाढतील. नवीन योजना या ठिकाणी राबवण्याचा हा, प्रयत्न आता सध्या असं चालू आहे, जस्ट 2 दिवसात बोलणं झाल्याप्रमाणे या सगळ्या मंडळींचे गायींच्या शेणापासूनच्या ज्या स्टिक्स बनतात ते बनवायचा नवीन उपक्रम आपण चालू करतोय. त्यासाठी 2 मशीनींची मदत 4 पिल्लर ग्रुप, सचिनदादा, गजूदादा आणि त्यांची पूर्ण टीम आपल्याला करते. त्या 2 मशीनीच्या माध्यमातून 6 लोक आपले कामाला लागणार आहेत, एका मशीन मागे 3 लोक. याचा अर्थ यांनी आता 3 लोकांच्या हाताला काम दिलंय. असंच यांचे कामाचे हात आपण वाढवत जाऊया. जसं हात लगे निर्माण में नहीं मांगणे नहीं मारणे, आपल्याला ते हात मारायलाही वापरायचे नाहीये, मागायलाही वापरायचे नाही, ते नवीन निर्माणात वापरायचे. आणि आपण सगळेजण सगळे सोबत आहे. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक एक पाऊल पुढे जात या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवायचा.